डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेजच्या बाजूला असलेली खाऊ गल्लीमध्ये काही दिवसांपूर्वीच तिथे चालवणाऱ्या टपरीधारकांनी केडीएमसीच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला चक्क दांडक्याने मारलं होतं. मात्र केडीएमसी अधिकाऱ्यांना पैशाची लागलेली हाव आहे असं समजायचं की काय? पुन्हा एकदा त्यांच्या टपऱ्या पुन्हा एकदा जोरदार सुरू झाल्या आहेत. फक्त या टपऱ्यांमुळे इतर डोंबिवलीकरांना प्रचंड अडचण होत आहेत. आपण बघू शकता कशा प्रकारची रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालेले आहेत. इथे कुठल्याही विभागाचा वाहतूक विभागाचा अधिकारी सुद्धा नाही. खरं तर हा कोळसेवाडी विभागाकडे हा रस्ता आहे. तिथे कुठलाही ट्रॅफिक हवालदार सुद्धा दिसत नाही आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना इतका चोप दिलेला असताना सुद्धा महिन्याचं उत्पन्न बंद झालं आहे. म्हणून या खाऊ गल्लीला पुन्हा एकदा परवानगी दिल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना होणारा त्रास जरी असला आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना जरी चोप मिळाला असला तरी महिन्याला काही लाखो रुपये उत्पन्न देणारी ही खाऊ गल्ली पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.